नमस्कार, मी अमृता आणि आपण पाहताय मॅक्स महाराष्ट्र. फेसबुक आणि बीजेपी यांच्यामध्ये काहीतरी लिंक आहे अशा बातम्या गेले कित्येक दिवस भारतात येत आहेत. त्यावरून वेगवेगळ्या पार्टीजनी वेगवेगळी मतं देखील दिली आहेत. बीजेपीनी या सगळ्याचा इन्कार केलाय, फेसबुकनी देखील केलाय, पण बाकीच्या पार्टींनी याबद्दल फेसबुककडे विचारणा देखील केली आहे, तक्रार देखील केली आणि त्यांच्याकडून एक्सप्लेनेशन यावं असं देखील म्हटलंय. आता फेसबुक आणि बीजेपीची लिंक ही खरं म्हटलं तर आत्ता आलेली बातमी नाहीये. याआधी याला सपोर्टिव्ह अनेक बातम्या आल्या, जसं की फेसबुकने नुकतंच रिलायन्स जिओमध्ये देखील काही पैशांची गुंतवणूक केली आहे आणि त्यामुळे रिलायन्स आणि भारतीय जनता पार्टीचे जवळचे संबंध आणि आता फेसबुक त्यांच्या जवळ येणं हे कशा प्रकारे समीकरण बसतं यावर देखील खूप चर्चा केली गेली. आणि फेसबुकसाठी अशा प्रकारचे आरोप काही नवीन गोष्ट नाहीये खरं तर, कारण US इलेक्शन्समध्ये देखील फेसबुकवर अशा पद्धतीने आरोप केले गेले की त्यांनी एका विशिष्ट पार्टीला कशा पद्धतीने मदत केली. वॉल स्ट्रीट जर्नल हे US बेस्ड एक वर्तमानपत्र आहे, ज्यांनी असं म्हटलं होतं की नुकतंच त्यांनी असं म्हटलं की लोकसभा इलेक्शन्समध्ये भारतात फेसबुक बीजेपीला मदत करतेय अशी माहिती समोर येते. आता असं त्यांनी का म्हटलं याला देखील बरेच सारे त्यांनी उदाहरणं दिली आहेत, एक्झाम्पल्स दिले आहेत त्यांनी आणि अनेक गोष्टींचे पुरावे दिलेत. त्याच्यामध्ये बीजेपीचे 3 लीडर्स आहेत ज्यांनी हेट स्पीच खूप मोठ्या प्रमाणावर फेसबुकवर दिला, तो खूप व्हायरल झाला. जेव्हा फेसबुकला सांगितलं गेलं की या 3 नेत्यांवर कारवाई करावी, त्यांचे अकाउंट्स ब्लॉक करावेत किंवा त्यांना फेसबुकवरून काढून टाकण्यात यावं आणि ते हेट स्पीच जे आहेत ते काढून टाकावेत, तेव्हा फेसबुकने ते करण्यासाठी नकार दिला. त्यामुळे अशा अनेक गोष्टींमुळे वॉल स्ट्रीट जर्नलने असं म्हटलंय की फेसबुक आणि बीजेपीमध्ये कुठलं तरी कनेक्शन आहे, एक लिंक आहे. यालाच पुढे घेऊन जाणारी एक बातमी, एक इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट सध्या भारतात चर्चेचा विषय बनलाय आणि तो म्हणजे आर्टिकल 14 या न्यूज बेस्ड एक प्लॅटफॉर्म आहे. त्यांनी एक इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट केलाय ज्याच्यात फेसबुक आणि बीजेपी यांच्या लिंक 2019 लोकसभा इलेक्शन पासून कशा आहेत त्याचे पूर्ण पुरावे त्यांनी या रिपोर्टमधून दिले आहेत. हा रिपोर्ट खूप महत्वाचा आहे, ज्याच्यात त्यांनी सांगितलंय की लोकसभा इलेक्शनच्या काळामध्ये फेसबुकने काही पेजेस बॅन केली होती. त्याच्यामध्ये जवळपास 702 पेजेस बॅन केली गेली आणि त्यातली 687 पेजेस जी होती ही काँग्रेसशी लिंक्ड अप होती. काँग्रेसच्या विचारसरणीची ती पेजेस होती, ती लिंक केली गेली, ती बंद करण्यात आली. पण बीजेपीच्या विचारसरणीची किंवा बीजेपीशी लिंक असलेली पेजेस बॅन केली गेली नाहीत असं हा रिपोर्ट म्हणतो. त्याचबरोबर असं देखील या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलंय की साधारणपणे फेसबुकने 2019 मध्ये हे सांगितलं होतं की बीजेपीची लिंक असलेली जी 5 पेजेस त्यांना सापडली त्यांची लिंक अहमदाबादमध्ये असणाऱ्या एका IT फर्मशी लागतात आणि तीच IT फर्म नमो ऍप देखील त्या IT फर्मनी बनवला. पण फेसबुकने हे सांगितल्यानंतर बीजेपीने हे पूर्णपणे डिनाय केलं, असं काही नाहीये, ही चुकीची इन्फॉर्मेशन आहे असं सांगितलं. आणि त्यानंतर फेसबुकने आपण दिलेलं जे विधान होतं ते मागे घेतलं आणि सांगितलं की असे कोणत्याही प्रकारची लिंक नमो ऍप, ते फेसबुकवरचे 5 पेजेस आणि त्या IT कंपनीमध्ये दिसून आलेली नाहीयेत. तर आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला की हा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट आर्टिकल 14 साठी ज्या रिपोर्टरनी केला आहे त्यांच्याशी बोलावं, समजून घ्यावं की नेमकं काय इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर आलं. आणि म्हणून आम्ही कुणाल पुरोहित, फ्रीलान्स जर्नलिस्ट आहे कुणाल, याच्याशी बोललो. कुणालनी यापूर्वी फ्री प्रेस जर्नलमध्ये काम केलंय, हिंदुस्तान टाइम्समध्ये काम केलंय आणि लंडन युनिव्हर्सिटीमधून त्यांनी मास्टर्स इन डेव्हलपमेंट स्टडीज ही पदवी देखील घेतली आहे आणि ते सध्या फ्रीलान्स करतात. कुणालनी आम्हाला संपूर्ण माहिती दिली की कशा पद्धतीने त्यांनी हे इन्व्हेस्टिगेशन केलं आणि यामध्ये बीजेपी आणि फेसबुक यांची लिंक एकमेकांशी काय आहे ती कशा पद्धतीने समोर आली हे त्यांनी आम्हाला सांगितलंय. आपण ऐकूयात. कुणाल, खूप स्वागत आहे तुझं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. थँक्यू अमृता. आणि आर्टिकल 14 साठी तुझं हा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग केलेलं आहेस, त्याच्यामध्ये बऱ्याच काही फॅक्ट समोर आलेले आहेत. बीजेपीनी जरी देखील त्याचा नकार केला असला किंवा फेसबुकनी देखील आपल्याकडून ते सगळं डिनाय केलं असलं तरी देखील खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या तुझ्या आर्टिकल मधून बाहेर आल्या. तर तुझ्याकडून आम्हाला समजून घ्यायचंय हे सगळं की नेमका हा जो रिसर्च आहे तो लोकसभा इलेक्शन 2019च्या त्या काळात तू केला गेलायस का त्यानंतरचा आहे, याचा कालावधी काय आहे नेमका? ऍक्च्युली ह्याचाच पॅटर्न जो एक मोठा आलाय तो पॅटर्न असा आहे की फेसबुकनी काँग्रेसचे पेजेस जे होते किंवा काँग्रेसचे जे अकाउंट्स होते त्यावर खूप कडक ऍक्शन घेतला आणि चांगलं आहे, ते घ्यायलाच हवं. पण त्याबरोबर त्यांनी जे ऍक्शन बीजेपीच्या पेजेसवर किंवा बीजेपीच्या अकाउंट्सवर घ्यायला असतं आणि हवं होतं
आणि जे त्याचे रूल्स आहेत त्याप्रमाणे ते ते त्यांनी घेतलं नाही, अजिबात घेतला नाही. आणि त्यानंतर जे मोठा पॅटर्न जो आला तो तसं होतं की जे पेजेस ज्यावर ऍक्शन नाही घेतला त्या पेजेसनी फेसबुकला खूप पैसे दिले ऍडव्हर्टायझिंगसाठी. तर ऍडव्हर्टायझिंग रेव्हेन्यू पण खूप आला फेसबुककडे. आणि दुसरी गोष्ट अशी की बीजेपी सरकारमध्ये होती त्या काळात म्हणजे 2019ला आणि परत आता सरकारमध्ये आली त्या इलेक्शन नंतर. सरकारमध्ये आली त्याच्यानंतर फेसबुकला त्याचं ऍडव्हान्टेज असं झालं की फेसबुक मोदी सरकारची खूपशी मिनिस्ट्रीज आहे, खूपशे डिपार्टमेंट्स आहे, खूपशे कमिशन्स आहे. त्यांनी फेसबुकशी पार्टनरशिप्स केली. तर हे म्हणजे असं एखादा आपण बघितलं तर असा पॅटर्न दिसतो की फेसबुकनी ऍक्शन घ्यायला हवं होतं, ते घेतलं नाही बीजेपीवर. बीजेपीनी त्यांना ऍड रेव्हेन्यू दिला आणि नंतर आता बीजेपीची सरकार जी आहे ते त्यांना पार्टनरशिप्स मध्ये घेतीये. तर कुठेतरी एक मनात असं निर्माण होतं आपलं भ्रम की बाबा फेसबुक बीजेपीचं म्हणजे एखादा बायस असेल की काय, ते प्रश्न आपल्याला विचारायला लागणार आहे. ओके. आणि याच्यामध्ये तू असं देखील म्हणलंयस की फेसबुकनी काही असे अकाउंट्स देखील काढले ज्यांचे लिंक कुठेतरी पॉलिटिकल पार्टीजशी होते आणि त्याच्या मागचे त्यांना पैसे देणारं कोण आहे किंवा त्यांना कोण सगळे पैसे ऍडसाठी पुरवतोय ह्याची इन्फॉर्मेशन त्या अकाउंट्सने दिली नव्हती. पण त्याच्यामधली जी बंद केलेली अकाउंट्स होती ती मॅक्झिमम साठी अकाउंट्स काँग्रेस रिलेटेड होती आणि बीजेपीशी रिलेटेड नव्हती, बरोबर? का असतो अमृता आपण म्हणजे बहु म्हणजे मी पण लिहिलंय, खूप लोकांनी असं सांगितलंय की फेसबुक डिसइन्फॉर्मेशन जे फेक न्यूज असतात त्यावर ते काबू करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा ऍक्शन घेत नाही. तर हे सगळे क्रिटिसिझम असताना फेसबुकनी लोकसभा निवडणूकचं जस्ट अगोदर म्हणजे एप्रिलमध्ये आपलं लोकसभा निवडणूक मे मध्ये होतो. एप्रिलमध्ये त्यांनी पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट फेजचे वोटिंगचं जस्ट अगोदर त्यांनी असं ऍक्शन घेतला की त्यांनी 715 713 पेजेस आहे त्यावर त्यांनी पेजेस आणि अकाउंट त्यावर त्यांनी बॅन टाकला. त्या पेजेसना त्यांनी हे केलं की शटडाऊन केलं. त्याची कारण असं होतं की फेसबुकचा रूल असा आहे की तुम्हाला फेसबुकवर पेज करायचं असेल तर करा, पण तुमची काही लिंक्स असेल म्हणजे कोणतीही पार्टीशी असेल, बीजेपीशी असेल, आम आदमी पार्टी, काँग्रेस असो, कोणतीही पार्टी असो, तुम्हाला ते लिंक बाहेर लोकांना सांगायला हवं की बाबा हे इंडिपेंडेंट पेज नाहीये. हो, आणि हे आमची लिंक आहे या पार्टीशी. तर ह्याच रूल प्रमाणे त्यांनी काँग्रेसवर ऍक्शन घेतलं आणि 713 मधून नियरली 700 पेजेस काँग्रेसचे त्यांनी बॅन केले आणि खूप चांगलं आहे, ते करायला हवं. पण त्यांनी म्हणजे त्या संपूर्ण ते ऍक्शन घेतला, त्याची प्रेस रिलीज होती, त्याचा बीजेपीच्या मेन्शन सुद्धा केला नाही त्याने आणि त्यांनी बीजेपीचा एकही पेज त्यांनी खाली म्हणजे बॅन केला नाही किंवा काही ऍक्शन घेतला नाही. तर माझं इन्व्हेस्टिगेशन असं होतं की बाबा खरोखर आहे का असं म्हणजे की काँग्रेसच असं चूक करतोय आणि बीजेपी काही करत नाही, तर तसं नाहीये. बीजेपीचे फारसे पेजेस असे होते त्यांनी म्हणजे त्यांनी मीडिया वेबसाईट किंवा न्यूज वेबसाईट तसं त्यांनी स्वतःला रिप्रेझेंट केलं आहे फेसबुकवर. पण खरोखर माझी इन्व्हेस्टिगेशन जी मी केली ती पेजेस ऍक्च्युअली दे आर ऑल बिंग रन बीजेपीचे हेडक्वार्टर्स न्यू दिल्लीमधून. कारण त्यांनी जे ऍड्रेस डिटेल्स दिली आहे फेसबुकला त्या पेजेसनी ते सांगतात की आम्ही न्यू दिल्ली आणि बीजेपीची हेडक्वार्टर्स आहे 6A दीनदयाल उपाध्याय मार्ग त्याचाच आम्ही कंट्रोल करतो आम्ही आणि त्याचाच आम्ही ऑपरेट करतो. सो दिस बेसिकली शोज दॅट बीजेपी पार्टी हे सगळे पेजेस रन करत होती. पण त्यांनी फेसबुकनी म्हणजे ह्याच्यावर काही ऍक्शन घेतला नाही किंवा बघितलं पण नाही आणि इन्व्हेस्टिगेट पण नाही केलं असं आपल्याला म्हणजे बघायला येतो ह्या ऍक्शन मधून. हे नेमके कोणते पेजेस होते, कुठल्या नावाने हे पेजेस चालवले जात होते इलेक्शनच्या काळामध्ये? मी अमृता ह्याच्यात 3 मोठे पेजेस म्हणजे मी मेन्शन करणार आहे. एक तर आहे माय फर्स्ट वोट फॉर मोदी. म्हणजे ह्या पेज मध्ये असं म्हणायला म्हणजे तुम्ही डिस्क्रिप्शन वाचलं की असं वाटतो की अरे बाबा हे कोणीतरी असंच म्हणजे फॅननी सुरू केला असेल आणि त्याच असं लिहितो की बाबा पॅन इंडिया नेटवर्क आहे, मोदीजींना आपल्याला सपोर्ट करायचं वगैरे वगैरे. ठीक आहे, पण त्याच्यात आपण इन्व्हेस्टिगेशन करायला गेलो की त्या पेजनी खूप म्हणजे फेसबुकला खूप कोट्यांमध्ये त्यांनी फेसबुकला जाहिरात दिली आहे आणि फेसबुकला पैसे दिले आणि त्या ऍड्रेसमध्ये आपण बघायला गेलो तर त्या ऍड्रेस तो जो ऍड्रेस आहे तो बीजेपीचा हेडक्वार्टरचा ऍड्रेस आहे. ह्याचा अर्थ असा की हे बीजेपीनी फेसबुकला ना सांगता आणि तुम्हाला आणि आम्हाला ना सांगता एक पेज तयार केलं होतं ज्या त्याने इंडिपेंडेंट पेज म्हणून लेबल केलं, पण खरोखर तो बीजेपीचाच पेज होतो आणि बीजेपीची म्हणजे कॅम्पेनिंग करत होतो सोशल मीडियावर.
तो पेज एक तो झाला. दुसरा एक खूप मोठा पेज आहे नेशन विथ नमो. आणि हा पेज मध्ये पण तुम्ही बघायला गेले की तिकडे इंडिपेंडेंट मीडिया वेबसाईट, न्यूज आणि मीडिया वेबसाईट असा म्हणजे टॅग असतो त्याचा. पण फेसबुकने ह्याच्यात ही दखल घेतली नाही की बाबा हा खरोखर हा पेज इंडिपेंडेंटली न्यूज वेबसाईट सारखा काम करतो की बीजेपीचं प्रोपगँडा करतो. त्या पेजमध्ये आपण पोस्ट बघायला गेलं की ते सगळे बीजेपीच्या फेवरमध्ये असतात. म्हणजे आणि जे फेवरमध्ये नसतात ते त्याची ऑपोजिशन जे काँग्रेस असेल, कोणती दुसरी पार्टी असेल बीजेपीच्या अगेन्स्ट, त्याच्यावर खूप टीका करतात. तर अर्थ ह्याचा क्लिअर आहे की हे कुठेतरी बीजेपीला फेवर करायला आणि बीजेपीची कौतुक करायला हा पेज निर्माण केलाय. हा पेज पण बीजेपी हेडक्वार्टर्स मध्ये ऑपरेट होतो. हे दोन पेजेस मोठे मोठे पेजेस आहे ज्यातच आपण असं बघू शकतो. तिसरा पेज असा आहे, तिसऱ्या पेजाचं नाव आहे भारत के मन की बात आणि त्याच्यात मोदीजींचे फोटो आहे, सगळे आहे. ह्या पेजवर पण ते बघायला गेले तर असं सांगतो की आपण पॅन इंडिया नेटवर्क आहोत आणि ह्या नेटवर्क मध्ये आपण मोदीजींना सपोर्ट करायचा आहे वगैरे वगैरे. ते ठीक आहे, पण ह्या पेजवर कुठेही म्हणत नाही की आम्ही बीजेपीचा म्हणजे बीजेपीच्या ऑफिशियल पेज आहे किंवा बीजेपी हा पेज रन करतो. पण माझा इन्व्हेस्टिगेशन जो मी केला त्याच्यात असं बघून आलं की ह्या पेजमध्ये पण त्याचे जे ऑपरेशन्स आहे ते कंट्रोल करणारे लोक बीजेपीचे हेडक्वार्टर्स मध्ये असतात. आणि ह्या पेजनी पण फेसबुकला खूप जाहिरात दिली आहे. तर ऍक्च्युली बघायला गेलो म्हणजे मोठ्या पिक्चरमध्ये फेसबुकचे 10 जे सगळ्यात मोठे ऍडव्हर्टायझर्स आहे त्याच्यात हा तिघांचा समावेश आहे याचा. तर फेसबुक आपल्याला असं विचारायला लागेल फेसबुकला की बाबा तुमचं हे मोठे मोठे ऍडव्हर्टायझर्स आहे, तुम्ही त्याच्यावर काय लक्ष देत नाही किंवा तुम्ही बघत नाही की कोण आहे, कुठून तुम्हाला पैसे येते, आणि हे सगळं ऍड्रेस फेसबुककडे आहेच. माझा पण इन्व्हेस्टिगेशन जो झाला, मी फेसबुकच्या पेजेस मध्ये जाऊन घुसून मी बघितलं की फेसबुकला यांनी रजिस्टर्ड ऍड्रेस दिलाय या सगळ्या पेजेसनी बीजेपीची ऑफिसचा. तर कुठेतरी फेसबुकला हे सगळं इन्व्हेस्टिगेट करायला हवं. साधारण किती पैशांच्या ऍडव्हर्टाइजमेंट या पेजेस थ्रू चालवल्या गेल्या? अमृता, टोटल जे टॉप 10 ऍडव्हर्टायझर्स आहे फेसबुकमध्ये आज, ह्या 10 ऍडव्हर्टायझर्सनी फ्रॉम फेब्रुवारी 2019 टू ऑगस्ट 2020 म्हणजे ह्या काळात त्यांनी 16 कोटी टोटल फेसबुकला 10 ऍडव्हर्टायझर्सनी दिले. ह्यातून 30% म्हणजे मात्र 5 कोटी रुपये ह्या फक्त 3 पेजेसनी दिले. हे जे 3 पेजेस मी सांगतोय ज्यांनी बीजेपीची लिंक सांगितली नाही, इंडिपेंडेंटली म्हणजे त्यांनी दाखवला, या 3 पेजेसनी 5 कोटी रुपये टोटल दिले. म्हणजे 30% पैसे तुमचे ज्या पेजेस मधून येतात तुम्ही त्या पेजेसवर काही म्हणजे अटेन्शन देत नाही किंवा त्याला काही इन्व्हेस्टिगेट करत नाही. ही बाब खूप मोठी आहे आणि ही बाब एका मल्टीनॅशनल मल्टी बिलियन कॉर्पोरेशन साठी खूप मोठी बाब आहे. आणि या आपल्याला फेसबुकवर अशा प्रकारचे आरोप केले गेले, युएस इलेक्शनच्या काळात पण हे आरोप केले गेले, तरी देखील फेसबुकने याची दखल न घेणं हे खूप गंभीर आहे का? नक्कीच. ऍक्च्युली जगभरात अमृता एखादा एक डिबेट निर्माण होतोय की फेसबुक सारखे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते नेमकं डेमोक्रेसीसाठी किती हार्मफुल आहे किंवा किती म्हणजे त्याचा परिणाम काय होतो डेमोक्रेसीवर. आपण ते इलेक्शन युएस इलेक्शन मध्ये पण बघितलंय, पण आपण ते इकडे पण बघतोय. आणि कुठेतरी आपल्या सगळ्यांना म्हणजे भारतात पण आपण इतके म्हणजे आता फेसबुकचे आपल्या 30 कोटी लोक फेसबुकवर आहे भारतात, फक्त भारतात. म्हणजे ते ऑलमोस्ट 1/3 ऑफ इंडियाज पॉप्युलेशन झाले. इतक्या लोकांना आपण फेसबुकवर टाकतोय आणि फेसबुकवर ते लोक माहिती घेत आहे पॉलिटिकल. ते कुठेतरी माहिती बरोबर असावी आणि कुठेतरी सगळ्यांसाठी म्हणजे एक लेवल प्लेइंग फील्ड असावा. तसं न होता आपल्याला दिसून येतं की फेसबुक एका पार्टी आणि जे रुलिंग पार्टी आहे त्यासोबत थोडंसं जाऊन त्यांना म्हणजे कमर्शियल जे त्याचे इंटरेस्ट आहे ते साठा करून त्यांना आणि त्यांना प्रोटेक्ट करून ते ऍक्शन घेत नाही. आणि दुसरी जी ऑपोजिशन पार्टी आहे त्यावर खूप ऍक्शन घेतात. कुठेतरी डेमोक्रेसीसाठी खूप डॅमेजिंग बाब आहे. नेमकं फेसबुकची पॉलिसी काय सांगते? म्हणजे हेट स्पीच वरून पण मधल्या काळात बरंच काही झालं की बीजेपीच्या 3 नेत्यांची नावं होती ज्याच्यामध्ये त्यांनी खूप हेट स्पीच केली, रिलिजियस खूप टेन्शन निर्माण होतील असे त्यांचे स्पीच होते. ते फेसबुकला काढायला सांगितले पण त्यांनी काढले नाहीत, की ऍक्शन घेतली नाही. तर या सगळ्या बाबतीत नेमकी फेसबुकची पॉलिसी काय सांगते? तो ऍक्च्युली मूल एका मोठा प्रॉब्लेम तोच आहे की फेसबुकची नेमकी पॉलिसी काय आहे आणि ती इम्प्लिमेंट कशी काय होणार यावर फारशी म्हणजे ट्रान्सपेरन्सी नाही.
म्हणजे त्यांना ओपेक म्हणतात आपण, ते खूप ओपेक प्रोसेस आहे. आता एका उदाहरण सारखं तू बघितलं असाल की फेसबुकवर आपण कदाचित असा कोणीतरी व्हिडिओ पाठवला असेल किंवा कोणीतरी व्हिडिओ टाकला असेल ज्यावर कोणी खूप म्हणजे कम्युनल रिमार्क्स सांगतो एका कम्युनिटीचा अगेन्स्ट किंवा एका रिलिजनचा अगेन्स्ट किंवा एका कास्ट विरोध. आपण त्या पेजला रिपोर्ट करतो किंवा त्या व्हिडिओला रिपोर्ट करतो, पण ते फेसबुकवरून आपल्याला म्हणजे ऑलमोस्ट 9 आउट ऑफ 10 टाइम्स असा मेसेज येतो की बाबा हा आमच्या कम्युनिटी स्टँडर्डच्या अगेन्स्ट नाहीये, त्यावर आपण ऍक्शन घेणार नाही. प्रॉब्लेम इज कम्युनिटी स्टँडर्ड्स आहे, म्हणजे त्या वेबसाईटवर पण तुम्ही गेले की त्याचे रूल्स आहे, पण त्यांना इम्प्लिमेंट कसं काय करतात आणि म्हणजे इतकी आर्बिट्ररीनेस आहे, ज्यांना म्हणतात की तुम्ही सारखं ऍक्शन घेत नाहीये लोकांवर, कोणावर तुम्ही ऍक्शन घेता कोणावर नाही घेता. ते कशामुळे? तर आपल्याला इतकी वर्ष आपल्याला वाटत होते की बाबा ह्याच्याकडे लोक नाहीये, ह्याच्याकडे मशीन्स खूप जास्त आहे आणि लोक कमी आहे हे सगळे कॉन्टेंट बघायला, तर हा मोठा प्रॉब्लेम आपल्याला इतके वर्ष लागला. पण आता म्हणजे माझी स्टोरी घ्या तुम्ही किंवा वॉल स्ट्रीट जर्नलची स्टोरी घ्या, ज्याच्यात असं म्हणजे बाहेर आलाय की फेसबुकचे आतमधले एम्प्लॉईज होते ज्यांनी सांगितलं बीजेपीवर आपण ऍक्शन घेतलं की आपले कमर्शियल इंटरेस्ट हार्म होणार किंवा आपल्या कमर्शियल इंटरेस्टला खूप मोठा झटका बसणार. ह्याचा अर्थ असा आहे की कुठेतरी त्यांना फेसबुकला माहिती आहे कशावर ऍक्शन घ्यायचं त्याच्या बिझनेससाठी आणि कशावर नाही घ्यायचा. तर फायनली वी हॅव टू अंडरस्टँड दॅट फेसबुक एका प्रॉफिट मेकिंग कॉर्पोरेशन सारखाच वागणार आहे. ते काय एनजीओ नाहीये, ते काय सरकार नाहीये, त्याचं पब्लिक इंटरेस्ट नाहीच आहे, ते प्रॉफिट ओरिएंटेड कॉर्पोरेशन आहे आणि त्याचा बिहेवियर पण प्रॉफिट ओरिएंटेड असणार आहे. कुणाल, अजून एक गोष्ट समजून घ्यायची की सध्याच्या काळामध्ये तुझ्या आर्टिकलमध्ये हे देखील डिटेल्स आहेत की सध्याच्या काळात गव्हर्नमेंटचे काही म्हणजे बीजेपीचे काही मिनिस्टर्स आणि काही डिपार्टमेंट्स यांच्याबरोबर फेसबुकच्या लिंक्स कशा आहेत ते देखील तू लिहिलंयस. त्याच्याबद्दल अधिक काय सांगशील? नेमके सध्याच्या काळामध्ये कसे हे टाईज आहेत दोन्हींच्या मध्ये? आता अमृता, मी तुला आताच सांगितलं की भारतात 30 कोटी लोक फक्त आहेत जे फेसबुकवर आहे. अप्रॉक्सिमेटली नंबर आहे, म्हणजे तो नंबर चेंज असतो, पण अप्रॉक्सिमेटली 30 कोटी आपण पकडून धरतो की 30 कोटी लोक आहेत. फेसबुकला आपल्या भारतात 130 कोटीची पॉप्युलेशन आपण मानतो की 130 कोटी लोक आहेत. एक्सपॅन्ड करायचं असेल तर कसं करायचं? तर ह्याचात एक मोठा त्यांना एक ज्याचा सपोर्ट त्यांना भेटलाय तो सरकारचा भेटलाय. आणि कसं सरकारचा भेटलाय ती तुला एक उदाहरण देतो. आता नॅशनल कमिशन ऑफ विमेन ह्यांनी फेसबुकशी एक पार्टनरशिप केली होती आणि त्या पार्टनरशिप मध्ये फेसबुकला असं त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे कंट्रीभरात तुम्ही युनिव्हर्सिटीज मध्ये जायचं आणि जे तरुण मुलगी असते किंवा जे यंग वुमेन असते त्यांना तुम्ही ट्रेन करा, युनिव्हर्सिटीज किंवा म्हणजे कॉलेजेस मध्ये जाऊन तुम्ही ट्रेन करा त्यांना की डिजिटल लिटरसी कशी काय असते, आपण सेफली डिजिटली आपण कसे काय आपण मॅन्युअर करू शकतो. मोठा होता, खूप मोठा प्रोजेक्ट होता. ह्या 60,000 म्हणजे 60,000 मुलगींना तुम्ही ट्रेन करायला गेलं आणि तो ट्रेनिंग काय फेसबुकवरच करणार किंवा फेसबुकचे सॉफ्टवेअर्स असतात, फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे वगैरे ह्यावर होणार आहे. तर ऑटोमॅटिकली काय असतो की सरकार 60,000 मुलगींना सांगते तुम्ही फेसबुकशी वार्तालाप करून फेसबुकचा प्रॉडक्ट तुम्ही कुठेतरी युज करा, असा एक मेसेज जातो लोकांमध्ये. आणि तशी खूपशी पार्टनरशिप्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि दुसरा उदाहरण मी तुम्हाला देतो की ट्रायबल अफेअर्स मिनिस्ट्री जे आहे त्यांनी फेसबुकला एखादा पार्टनरशिप मध्ये असं सांगितलं की तुम्ही ट्रायबल एरियाज मध्ये जायचं, म्हणजे जे लोकांकडे काही नाही, आणि ते सांगितलंय की एकदम जे आपली गोरगरीब जनता आहे त्याच्यात तुम्ही 5,000 म्हणजे स्टुडंट्सना आपण ट्रेन करायचं आहे. आणि ट्रेन कसं काय करणार ते मोबाईलवर करा तुम्ही. तर मुंडा, आपले अर्जुन मुंडा जे ट्रायबल अफेअर्सचे मंत्री आहे, त्यांनी त्याचं कोर्टमध्ये असं सांगितलं होतं स्टुडंट्सना की आता तुम्ही स्टुडंट्स मोबाईल फोनचा वापर करा आणि तुम्ही फेसबुक सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहे त्याच्यावर तुम्ही लॉग इन व्हा आणि तुम्ही बघा तुम्ही कसं काय, म्हणजे तुम्ही ट्रेन करा. ह्याचा अर्थ कुठेतरी असा असतो की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज एन्करेजिंग वन प्रायव्हेट कॉर्पोरेशन आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज आस्किंग सिटीजन की तुम्ही ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही सामील व्हा. आणि हे खूप मोठी म्हणजे बाब आहे, कारण तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा साथ असला तर तुमची कुठेतरी म्हणजे किती तुमचं रीच वाढणार आहे, आणि रीच वाढली की तुमच्यासाठी खूप जास्त ऍडव्हर्टायझर्स तुमच्या प्लॅटफॉर्म मध्ये येणार आहे, कारण त्यांना माहिती आहे की 30 कोटीचं 40 कोटी झालं, 50 कोटी झालं तर आमचं मार्केट वाढतो. तर कुठेतरी प्रॉफिट मधून एकदम म्हणजे खूप
जोडून गेलेला हा जो एक संबंध आहे गव्हर्नमेंटच्या आणि फेसबुकचा तो तसं झालाय. ओके ओके. कुणाल, या रिपोर्टमध्ये असं देखील म्हणलं गेलंय की बीजेपीच्या काही पेजेसची लिंक गुजरातमधल्या एका IT कंपनीशी जोडली आहे असं फेसबुकने सांगितलं होतं, पण त्यानंतर त्यांनी हे विधान बदललं. तर त्याच्याबद्दल काय माहिती सांगशील? हो, ही बाब खरी आहे आणि ती खूप म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट आहे असं मला वाटतंय. कारण ज्या दिवशी फेसबुकनी हा ऍक्शन घेतला एप्रिल 1 तारखेची म्हणजे 2019चं, त्या दिवशी त्यांनी असं सांगितलं की हे जे म्हणजे जे काँग्रेसचे पेजेस आहे त्यांना सोडून जे बाकीचे पेजेस आहेत ते एक अहमदाबादची IT कंपनी आहे सिल्वर टच म्हणून त्याच्याशी जोडले गेलेले हे पेजेस आहेत. बीजेपीचा कुठेही मेन्शन नव्हता. त्याचं नंतर त्याचे एक मोठे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मीडियामध्ये असं सांगितलं, रॉयटर्स एजन्सीमध्ये असं सांगितलं की ही जी एजन्सी आहे सिल्वर टच ह्याचं बीजेपीशी खूप नातं आहे आणि यांनी नामो ऍप जो होता, तुम्हाला आठवण असेल इलेक्शनचा अगोदर नामो ऍप होता, नामो ऍप यांनी बनवलं असं फेसबुकनी सांगितलं. ते सांगितलं तर ठीक आहे, पण इमिजिएटली बीजेपीचं असं रिॲक्शन आला की नाही, ह्या कंपनीशी आमचं काही लेणं देणं नाही, आमचा काही संबंध नाही आहे. आणि फेसबुकनी म्हणजे एकदम यू टर्न घेतला आणि त्यांनी परत एकदा त्यांनी सांगितलं की नाही, आमच्याकडे काही प्रूफ नाहीये की सिल्वर टच आणि बीजेपीचे काही संबंध आहे, असं आमच्याकडे प्रूफ नाहीये. तर म्हणजे कुठेतरी एक भ्रम मनात निर्माण होतो की फेसबुक सारखी मोठी कंपनी त्यांनी आपला होमवर्क तरी केला असेल आणि त्यांनी आपलं रिसर्च तरी केलं असेल त्या सांगण्या अगोदर की ही कंपनी बीजेपीशी जोडली गेलेली. ही काय म्हणजे छोटी बाब नाही असं सांगायचं की नाही हे बीजेपी कंपनी आहे. तर त्यांनी असा मोठा स्टेटमेंट दिला आणि बीजेपीने नकारला की ते इमिजिएटली त्याचे स्टेटमेंट बदलतात. ही कुठेतरी म्हणजे आपल्याला विचार करायला लागणारी गोष्ट आहे. तू फेसबुक किंवा बीजेपी यांच्या कोणाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलास? त्यांच्याकडून काही रिप्लाय किंवा रिॲक्शन झाल्या या आर्टिकल साठी? नक्कीच अमृता. म्हणजे नेहमीसारखं आपण ऍज जर्नलिस्ट आपण सगळ्यांची म्हणजे बाजू ऐकून घेतो आणि नंतर आपण आर्टिकल करतो. तर मी फेसबुकला 3 दिवस दिले होते आणि मी फेसबुकला एक डिटेल्ड क्वेश्चनर पाठवला होता. बरेच ईमेल्स पाठवले, मी फोन कॉल्स केले, मेसेजेस पाठवले, सगळं केलं आणि 3 दिवसानंतर फेसबुकने मला सांगितलं आम्हाला यावर काही बोलायचं नाही. तर फेसबुकची बाब झाली. बीजेपी कडून मी बीजेपीचे जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेलचे जे राष्ट्रीय हेड आहे अमित मालविया म्हणून, ह्यांच्याशी बोललो होतो मी आणि मी त्यांना सांगितलं की अशी अशी स्टोरीज आहे. त्यांनी कोणतीही म्हणजे स्पेसिफिक क्वेश्चन जी होती त्याचं काही रिप्लाय दिला नाही. फक्त त्यांनी असं एक ब्रॉड स्टेटमेंट जे त्यांनी अगोदर पण मीडियामध्ये दिला होता की ही खोटी बाब आहे की फेसबुक भाजपावर काही म्हणजे स्पेशल हे करतो किंवा बायस आहे काँग्रेसचा अगेन्स्ट, अशी बाब खोटी आहे. तसं म्हणून एक जनरल स्टेटमेंट दिलाय जो आम्ही आमच्या आर्टिकलमध्ये पण रिप्रोड्यूस केलाय. ह्याच्या पेक्षा जास्त काही त्यांनी स्पेसिफिक क्वेश्चन्स जे होते की हे पेजेस तुमच्याशी त्याचा काय संबंध आहे किंवा तुम्ही किती पैसे दिले, काय केलं काय नाही, त्यावर त्यांनी काही म्हणजे त्याची हे मांडली नाही की आम्हाला काही सांगायचं नाही म्हणून मला सांगितलं. ओके. कुणाल, ऍज अ जर्नलिस्ट तू इतके वर्ष फील्डमध्ये आहेस, जर्नलिझम करतोयस, तू लोकशाहीसाठी किती घातक गोष्ट असं वाटतं तुला? कारण सगळी इन्फॉर्मेशन फिल्टर्ड येते. आपण फेसबुक आपल्याला असं वाटतं आपण एंटरटेनमेंटसाठी युज करतो, पण हा डेटा कुठेतरी वापरलं जाणं किंवा गव्हर्नमेंटकडून फेसबुकला इतका मोठा रेव्हेन्यू मिळतोय म्हणून देखील सगळा फिल्टर होऊन डेटा येणं किंवा तुमचे व्ह्यूज वापरले जाणं, हे किती घातक आहे लोकशाहीसाठी आणि इलेक्शनच्या काळामध्ये, याच्याकडे तू कसं बघतोस? अगदीच बरोबर अमृता. डेमोक्रेसीला फंक्शन व्हायलासाठी लोकांकडे माहिती पोचणे खूप गरजेची आहे आणि ती माहिती खरोखर म्हणजे खरी असावी, फेक न्यूज नसावा त्याचा, आणि ती माहिती म्हणजे आपल्यासारखे पत्रकार असतात किंवा मीडिया ऑर्गनायझेशन असतात त्याच्याकडून पोचावी. कारण आपण एक ड्यू डिलिजन्स आपली वापरतो. आपण काही अनव्हेरीफाईड पाठवत नाही पुढे. आपण आपलं व्हेरीफाय करून आपले सगळे प्रिकॉशन घेऊन सगळं आपले प्रिन्सिपल्स साठून आपण पुढे घेतो. पण ते नसून फेसबुक सारखी जे कॉर्पोरेशन झाली आहे ह्याचा मोठा असा परिणाम झालाय की फेसबुकवर आता मी तुला उदाहरण दिलंय, नेशन विथ नामो म्हणून एक न्यूज आणि मीडिया वेबसाईट फेसबुकवर सुरू होऊन जाते आणि तिकडे लाखोचा म्हणजे 10-20 लाख लोक त्याच्यात सबस्क्राईब होऊन जातात आणि
तिकडून ते लोक न्यूज घेतात, त्यांना वाटतं ते न्यूज आहे, पण त्यांना हे कळत नाही की हे ऍक्च्युली एक रुलिंग पार्टी ह्याच्यात फंडिंग करते, हे रुलिंग पार्टी सगळं कंट्रोल करते. पेड आपल्याकडे अजेंडा नाही माहिती. आहे लोकांना समजत. हो, एक अजेंडा हे लोक पेडल करणार, एक प्रॉपगँडा आहे, हा एक टूल आहे प्रॉपगँडाचा. तर लोकांकडे ही माहिती नसेल की बाबा आपल्यात जी बातमी येते ती फिल्टर्ड आहे, जसं तुम्ही म्हटलं की फिल्टर्ड असते बातमी, हे माहिती नसेल तर खूप घातक गोष्ट आहे, कारण आपलं परसेप्शन सगळं चेंज होऊन जातं. आपल्याला वाटतं की बाबा अच्छा मोदीजींचं म्हणजे खूप चांगलं चाललंय, बरं बरं बरं, आपल्याकडे माहिती आली, हो ठीक आहे, आपण ते विश्वास करून घेतो. पण आपण कधी दुसरी म्हणजे गोष्ट बघत नाही की बाबा खरोखर असं आहे का, किंवा खरोखर ते जे बॅलन्स आपण जर्नलिझम मध्ये म्हणतो की हो चांगली गोष्ट आहे पण अजून काही कामं बाकी असतील, किंवा चांगली गोष्ट नाहीये, ह्यांना या इश्यू मध्ये काहीतरी दुसरा सरकारने केलं पाहिजे, जे आपलं पत्रकारिताचं काम आहे ते मूळ काम ह्याच्यात काढून देतात आणि फक्त प्रॉपगँडा पुढे ठेवतात. तर ऍज फॉर अ डेमोक्रेसी टू फंक्शन दिस इज नॉट गुड ऍट ऑल. कारण लोकांमध्ये एक खोटा भ्रम निर्माण होतोय की बाबा सरकार खूप चांगल्या गोष्टी करतेय, काही म्हणजे, आणि आपले जे विरोधी लोक आहे म्हणजे जे ऑपोजिशन मध्ये आहे ते फक्त चांगली गोष्ट नाही व्हायला हे लोक प्रोटेस्ट करतायत. तर म्हणजे कुठेतरी हा बॅलन्स एक स्क्यूड झालाय, त्यामुळे लोकांचे परसेप्शन खूप स्क्यूड झालंय. ओके कुणाल, थँक्यू सो मच की तू एवढा चांगला रिपोर्ट केलास, इतकं चांगलं इन्व्हेस्टिगेशन केलंस आणि ते लोकांपुढे आलं. आता यावर फेसबुक काय ऍक्शन घेत आहे खरं तर महत्वाचं आहे पाहणं, पण आतापर्यंत जर घेतली नाहीये तर पुढील काळामध्ये तरी घेतील. आणि या सगळ्याचा एकूणच सगळ्याच जगातल्या इलेक्शन्सवर फेसबुक कशा पद्धतीने एक कंट्रोल करून आहे हे लोकांना हळूहळू समजत असेल अशी अपेक्षा करू.